मकर राशी पौर्णिमेनंतर तुमच्या घरात एक अशी व्यक्ती प्रवेश करेल, तिचे नाव ऐकताच तुमच्या डोळ्यातून अश्रू वाहतील. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. कधी कधी नियती आपल्या आयुष्यात अशा काही व्यक्तींना पुन्हा पाठवते याची अपेक्षा सोडून दिलेली असते. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्या व्यक्तीचा अहवाल आपल्या जीवनातील दुःख, एकटेपणा आणि चिंतेची जागा आनंद, समाधान आणि प्रेमाने भरून टाकतो. मकर राशीच्या लोकांसाठी येणारी ही पौर्णिमा अशाच काही विशेष संकेतांकडे इशारा करत आहे. ज्योतिषशास्त्रानुसार पौर्णिमेच्या काळात चंद्राची ऊर्जा भावनिक क्षेत्रावर सर्वाधिक प्रभाव टाकते. यावेळी ग्रहांची रचना अशी तयार होत आहे की अनेक मकर राशीच्या लोकांच्या जीवनात एखादी महत्त्वाची व्यक्ती पुन्हा सक्रिय होऊ शकते. ही व्यक्ती नातेवाईक असू शकते, जुन्या मित्र असू शकतो, कुटुंबातील एखादा सदस्य असू शकतो किंवा तुमच्या मनाच्या खूप जवळची ही व्यक्ती असू शकते. विशेष म्हणजे या व्यक्तीशी संबंधित एखादी महत्त्वाची बातमी, भेट तुमच्या डोळ्यात आनंदाश्रू आणू शकते. कारण काही नाती ही वेळ आणि अंतरापेक्षा खूप मोठी असतात. गेल्या काही महिन्यात ज्या लोकांनी भावनिक वेदना अनुभवल्या आहेत त्यांच्यासाठी हा काळ नवीन आशेचा किरण घेऊन येऊ शकतो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की पौर्णिमेनंतर मकर राशीच्या जीवनात कोणती व्यक्ती महत्त्वाची भूमिका बजावू शकते, कोणते संकेत तुम्हाला आधीच मिळत आहेत आणि या काळात कोणता विशेष उपाय तुम्हाला अधिक लाभ देऊ शकतो. पौर्णिमेचा तेजस्वी प्रकाश जेव्हा संपूर्ण आकाशात उजळवतो तेव्हा फक्त चंद्र पूर्णत्वाला जात नाही, तर अनेकांच्या नशिबातील बंद दरवाजे देखील हळूहळू उघडू लागतात. या काळात ग्रहांची विशेष हालचाल तुमच्या जीवनात एक मोठ्या बदलांचे संकेत देत आहे. अनेक दिवसापासून मनात साचलेली वेदना, एकटेपणा आणि अपूर्णतेची भावना आता कमी होण्यास सुरुवात होणार आहे. कारण तुमच्या आयुष्यात एका खास व्यक्तीचे पुनरागमन होण्याची शक्यता आहे. ही व्यक्ती अचानक तुमच्या समोर येईल हा आदेश ठरलेला आहे. ज्योतिषशास्त्रानुसार पौर्णिमेनंतर चंद्राची सकारात्मक ऊर्जा मन आणि नातेसंबंधावर खोल परिणाम घडवते. तुमच्या घरातील वातावरणातही आता बदल जाणवू लागेल. ज्या घरात शांतता हरवली होती तेच पुन्हा आनंदाचे स्वर ऐकू येतील. विशेष म्हणजे एका जुन्या नावाची पुन्हा चर्चा सुरू होणार आणि ते नाव ऐकताच तुमच्या डोळ्यांना नकळत डोळ्यात पाणी येईल. कारण काही नाती वेळ आणि अंतर असूनही मनातून कधी दूर जात नाहीत. आज विश्व तुम्हाला या नात्यांबद्दल संकेत देत आहे. येत्या काही दिवसात तुम्हाला अनेक अशा घटना दिसतील त्या प्रत्यक्षात मेहनतीचे संकेत असतील. ग्रहस्थिती सध्या अत्यंत प्रभावशाली होत चालली आहे आणि तिचा सर्वात जास्त परिणाम तुमच्या भावनिक आयुष्यावर दिसून येणार आहे. विशेषतः ज्या लोकांनी आपल्या आयुष्यात खूप संघर्ष, गैरसमज आणि तुटलेली नाती अनुभवली आहेत त्यांच्यासाठी हा काळ अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. ज्योतिषशास्त्र सांगते की जेव्हा चंद्र आणि गुरु यांची शुभ युती तयार होते तेव्हा दूर गेलेली माणसं पुन्हा जवळ येऊ लागतात. तुमच्या आयुष्यातही नेमकं हेच घडण्याचे संकेत आहेत. एक व्यक्ती जी कधी तुमच्या जीवनाचा सर्वात मोठा आधार होती ती पुन्हा तुमच्या आयुष्यात प्रवेश करू शकते. तिच्या एका संदेशाने किंवा एका फोन कॉलने तुमचं मन पूर्णपणे हादरून जाईल. तुम्हाला वाटेल की जणू काळ पुन्हा मागे फिरला. तुमच्या घरात अनेक दिवसांनी सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल. घरातील वाद कमी होतील आणि शांतता वाढू लागेल. ही वेळ फक्त भावनिकच नाही तर आध्यात्मिकदृष्ट्या ही तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. कारण विश्व तुम्हाला पुन्हा एकदा नात्यांवर विश्वास ठेवण्याची संधी देत आहे. तुमच्या मनातील भीती आणि असुरक्षितता आता हळूहळू कमी होऊ लागेल. येत्या काही दिवसात तुम्हाला असे संकेत मिळतील जे तुमच्या भविष्याची दिशा बदलू शकतात. ही वेळ दुर्लक्ष करण्यासारखी नाही, कारण इथे तुमच्या आयुष्यात आता मोठा चमत्कार घडण्याच्या तयारीत आहे. कधी कधी जीवनात काही गोष्टी खूप उशिरा मिळतात, पण त्या जेव्हा मिळतात तेव्हा ते आपल्या संपूर्ण आयुष्याला नवा अर्थ देऊन जातात. तुमच्या आयुष्यातील ही वेळ देखील तशीच असणार आहे. तुमच्या मनात अनेक दिवसापासून जी रिकामी जागा निर्माण झाली होती ती आता भरून निघेल. ज्योतिषशास्त्रानुसार शनीचा प्रभाव कमी होऊ लागला आहे. आयुष्यातील अडथळे हळूहळू दूर होतील. तुमच्या जीवनातही आता स्थैर्य निर्माण होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. विशेष म्हणजे एका जुन्या नात्याशी संबंधित व्यक्ती अचानक पुन्हा तुमच्यासमोर येऊ शकेल.
तुम्ही आत्तापर्यंत ज्या उत्तराच्या शोधात होता ते उत्तर तुम्हाला आता मिळू लागतील. घरातील वातावरण अचानक हलके आणि आनंदाचे वाटू लागेल. तुमच्या मनावरची भावनिक ऊर्जा कमी होऊ लागेल. विशेष म्हणजे एखाद्या शुभप्रसंगाची बातमी या काळात मिळू शकते. एखादी व्यक्ती वारंवार स्वप्नात येत असेल तर हा योगायोग नाही. विश्व आधी संकेत देताना नंतर घटना घडवतो. कारण इथे अचानक अशा एका वळणावर घेऊन जाणार आहे विश्व जिथे तुमच्या भावनांवर तुमचे नियंत्रण राहणार नाही. तुमच्या आयुष्यात येणारी व्यक्ती घरात सुख, समाधान आणि मानसिक शांती घेऊन येणार आहे. तिच्या आगमनाने घरातील वातावरण पूर्णपणे बदलून जाईल. ज्योतिषशास्त्रात गुरु ग्रहाला कृपेचा आणि शुभ घटनांचा कारक मानला जातो. सध्या गुरुची स्थिती तुमच्या नातेसंबंधावर सकारात्मक परिणाम करत आहे. यामुळे तुमच्या जीवनातील अनेक गैरसमज दूर होऊ लागतील. तुमच्या मनात जी भीती होती ती आता विश्वासात बदलू लागेल. विशेष म्हणजे या व्यक्तीचे नाव ऐकताच तुमच्या मनात आठवणींचा पूर येईल. डोळ्यात अश्रू वाहतील. तुम्ही शब्दांनी नाही तर आत्म्याने जोडलेले असतात. आता विश्व या नात्याला पुन्हा एक संधी देत आहे. नकारात्मक विचारापासून दूर राहा. आयुष्यातील नवीन सुरुवातीचा आधार ठरणार आहे. पौर्णिमेनंतरच्या पुढील 7 दिवस तुमच्यासाठी अत्यंत निर्णायक ठरणार आहेत. या काळात एखादी व्यक्ती तुमच्याशी संपर्क करू शकते. ज्योतिषशास्त्रानुसार चंद्र हा मनाचा कारक ग्रह मानला जातो. जेव्हा चंद्र शुभ स्थितीत येतो तेव्हा मनातील गैरसमज दुरावा कमी होतो. आयुष्यातही हीच प्रक्रिया आता सुरू झाली आहे. घरात सकारात्मक ऊर्जा वाढू लागेल. भांडण आणि तणाव हळूहळू कमी होईल आणि शुभ कार्याची बातमी मिळण्याची शक्यता आहे. ही वेळ आता समजून घेण्याची आहे. प्रत्येक संघर्षामागे एक मोठं कारण होतं. त्या संघर्षाचे फळ आता तुम्हाला मिळू लागले आहे. तुमच्या जीवनात आता स्पष्टता निर्माण होऊ लागेल. ज्या व्यक्तीबद्दल तुमच्या मनात गैरसमज होते तेच खरं रूप आता समोर येईल. तुम्ही त्यांच्याशी संवाद साधू शकाल. विश्वात तुम्हाला तुमच्या आयुष्यात नवीन आता ऊर्जा पाठवत आहे. या काळात देवावरचा तुमचा विश्वास अधिक दृढ होईल. तुमच्यासाठी सुखाचे दरवाजे उघडण्यास सुरुवात झालेली आहे. या काळात तुम्हाला विशेष संकेत मिळू शकतात. त्याकडे दुर्लक्ष करू नका. एखादे जुनं गाणं सतत ऐकू येणे, एखाद्या व्यक्तीचे नाव समोर येणे, जुन्या आठवणी अचानक जाग्या होणे हे संकेत विश्वाच्या ऊर्जेशी संबंधित असतात. मोठ्या बदलाचे संकेत असतात. ही वेळ तुमच्या जीवनात नवीन अध्यायाची सुरुवात ठरू शकते. या काळात छोटासा उपाय तुमच्यासाठी अत्यंत लाभदायक ठरू शकतो. पौर्णिमेनंतरचा सलग 3 दिवस सकाळी लवकर उठून चंद्राला मनोभावे नमस्कार करा. त्यानंतर आपल्या देवघरात तुपाचा दिवा लावा आणि शांत मनाने प्रार्थना करा. हा उपाय तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा कमी करण्यास मदत करेल. ज्योतिषशास्त्रानुसार चंद्राशी संबंधित उपाय मनाला स्थैर्य देतो. तुमच्या जीवनातील भावनिक तणाव कमी होण्यासाठी हा प्रभावी उपाय ठरू शकतो. शक्य असल्यास या काळात गरजू व्यक्तींना पांढऱ्या वस्तूचे दान करा. यामुळे तुमच्या कुंडलीतील चंद्र अधिक बळकट होईल आणि त्याचा सकारात्मक परिणाम तुमच्या नात्यावर दिसेल. विशेषतः या उपायानंतर तुम्हाला शुभ संकेत मिळतील. घरातील वातावरण शांत होईल. भांडण, गैरसमज दूर होतील. तुमच्या आयुष्यात असाच एक क्षण येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ज्योतिषशास्त्रानुसार शुक्र ग्रह शुभ स्थितीत आल्यावर तुमच्या नात्यांमध्ये पुन्हा प्रेम जागृत होईल. म्हणून कोणताही निर्णय घाईत घेऊ नका. आता पुढील काही दिवस तुमच्यासाठी भावनिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे आहेत. वरील व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.